श्री हरि ओम। नारायणं निखिल पूर्ण गुणैकदेहं सर्वज्ञं अच्युतम् अपेत समस्त दोषं प्राण्य सर्वचिदचित् परमेश्वरस्य साक्षात् अधीश्वरमियां शरणं रमे। सहनावतु सहनौ वनतु सवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु विद्विषावहै। ओम शांति शांति। हरी ओम। चिल्लर पाहिजे का? नाही, असते 50च आहे. कमरेश लावून घे. आरामशीर जाण्या, कुठं कुठं असतात तिथं फोन करा. उपनिषन्नं दृष्ट्वा को इंद्राविष्टः कोयमिति शंकां परिहरन् हरिः इंद्राविष्टं शंका थोडस वरती अरे स्थितच, हाँ, थोडस वरती 2-3 लाईन. स्थितच सदा. तिथं हरे दक्ष भागेला. प्रभूतत्वाद् भूतनाम दक्षिणं नाम सोच्यते दक्षिणं नाम सः उच्यते तस्या इनो हि विष्णुस् दक्षभागे स्थितः सदा. दक्षिण म्हणून परमात्म्याचं नाव आहे. त्या परमा त्या त्या लक्ष्मीदेवीच्या तस्या इनो हि विष्णू, इन म्हणजे विष्णू. त्या लक्ष्मीदेवीच्या दक्ष भागामध्ये, दक्षिण भागामध्ये राहणारा विष्णू परमात्मा दक्षिणा शब्द बस आहे. यस्य अभिमानी, त्या दक्षिणेच्या अभिमानिनी कोण आहे? अन्नाच्या अभिमानी असणारी लक्ष्मी देवी. सगळ्या देवतांच्या मध्ये उत्तम असणारी तीच आहे. लक्ष्मी ही सा देवतोत्तमा, म्हणून ती लक्ष्मी देवी देवतामध्ये उत्तम असणारी आहे. वैश्वामित्रं तदनंतर विश्वामित्रांनी वर्णन केलं तर ते अन्न जे आहे ऋक् सहस्रात्मकं मतं, 1000 ऋक् मंत्रांनी युक्त असलेलं आहे. ते विश्वामित्रांनी पाहिलेलं आहे. विश्वामित्रेण दृष्टत्वाद वैश्वामित्रं तदीयते. विश्वामित्राने पहिल्यांदा पाहिलं याकरता त्याला वैश्वामित्र म्हणून म्हणतात. इंद्राविष्टः कोयमिति शंकां परिहरन् हरिः. इंद्रामध्ये आविष्ट असणारा हा कोण आहे? तू कोण आहे म्हणून त्यांनी विचारलं. कोणी? विश्वामित्र. जसे पुनरेक वारं गायस म्हणलं तर गायन केलं, पुन्हा द्वितीय वारं गायस म्हणलं तर गायन, तिसऱ्यांदा पुन्हा तसंच गायन कर म्हणलं तर आता काय पाहिजे? मला खूप संतोष झाला आहे, तुला काय पाहिजे म्हणून सांगितलं असतं ना. मग विश्वामित्रांनी सांगितलं, रोजचा इंद्र काही तू नाहीयेस, आज काहीतरी भलतच दिसत आहे, काहीतरी विचित्र दिसतंय. तू कोण आहे? तुला त्वामहं जानीयाम म्हणून तो म्हणला. कोण? विश्वामित्र. तुम्ही कोण आहात? मला मी तुम्हाला जाणून यावं अशी इच्छा करत आहे म्हणला तो. मग परमात्म्याने आपला इंद्राविष्ट असणारं स्वरूप दाखवलेलं आहे. म्हणून ह्या 1000 बृहती सहस्रनाम म्हणून जे आहेत की नाही, त्या बृहती सहस्रनामाचे ऋषी कोण बाबा? तर विश्वामित्र. कारण विश्वामित्रांनी पहिल्यांदा पाहिलेलं आहे आणि स्तुती केलेली आहे परमात्म्याची.
इंद्राविष्ट कोयमिति शंकां परिहरन् हरिः. इंद्रामध्ये आविष्ट असणारा हा कोण आहे म्हणून शंका परिहार करण्यासाठी श्रीहरी परमात्माने आदित्य संस्थितो विष्णू तपन अस्मी तिचोचिवान. आदित्यामध्ये राहणारा विष्णू परमात्मा केव्हाही सगळीकडे प्रकाशमान होऊन राहत असतो. त्याचा आदित्य कथन तेजो जगत भासयते केलं यच्चंद्रमसी चाग्नोत तेजो विद्युमान म्हणून भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे म्हणजे काम जानीयामिती. प्रश्न तुला जाणून घ्यावा अशी इच्छा आहे म्हणून प्रश्न विश्वामित्राने केला असताना अभिप्रायद्वयम हे असती. त्याच्यामध्ये दोन प्रकारचे अभिप्राय आहेत. चक्रामध्ये आविष्ट असणारा दुसरा कोणी नाही. अरे रीती तुम्ही तर्क 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 म्हणजे परमात्माच आहे असं तर्क जे मनामध्ये होतं की नाही. तर्क हा ते जो बाहुल्य तो अजनी त्या इंद्रामध्ये बहुल असणारं पुष्कळ असं ते जर दिसून आलं म्हणून त्यांनी दाखवलेलं. हम्म ते जो बाहुल्य तो जनी म्हणून सांगतात हे बहुत अधिक रूपाने दाखवले. तस्य तर्कस्य सत्यत्व. त्याला जे तर्क त्याच्यामुळे तर्क केला तो अरे ते कोणी होतं ते नाही हे वेगळंच दिसतंय बरं का म्हणून ते खरं आहे बरं का म्हणून दाखवायला सत्यत्व. आता प्रथम माझा हे सत्य स्वरूप काय आहे हे जाणून घ्यावं त्यांनी. हम्म त्यांनी ज्ञातव्यम प्रथम पहिला ह्याच्याने जाणून घ्यावं म्हणून सांगितलं. द्वितीय यदि विष्णुस्यात्. दुसरं जे रूप आहे ते विष्णू परमात्मा असेल तर ज्ञातव्य मी विशेष विशेष हे करून मला मी जाणून घ्यावं लागेल. इत्यभिप्राय असेव ज्ञात्वा तथा तो अभिप्राय जाणून घेऊन विष्णू सनातन असणारा परमात्मा अभिप्राय द्वयस्यापि परिहारम हरित. दोन्ही प्रकारच्या अभिप्रायाचा परिहार परमात्म्याने दाखवलेला आहे. प्राणो वा अहमस्मी इत्यादी. मी प्राण आहे. प्राणो वा अहमस्मी ऋषे प्राणस्त्वं प्राणः सर्वाणि भूतानि प्राणो ह्येते हे शतपती स एतेन सूर्येण रूपेण सर्वादिशो पृष्ठो वगैरे इत्यादी उपनिषदामध्ये आहे. त्या उपनिषदाचा अर्थ प्राण आहे मी असं पहिल्यांदा झालं. नंतर त्या प्राणामध्ये आविष्ट होऊन कोण राहतो मीच आहे. इंद्राविष्ट कोयमिती शंका अनुत्यर्थम शंका न उठण्यासाठी त्यांनी असं सांगितलं तपन्नेव अस्मी इत्यवदत्. त्या ठिकाणी राहून तापमान मीच आहे. ते ताप म्हणजे ताप आणून देणारा प्रकाश आणून देणारा कोण आहे दुसरं मीच आहे. नारायण सूर्यगतम गायत्री उपासको हि हा गायत्रीने उपासना करण्यात योगा असणारा तो श्रीहरी परमात्माचा सूर्यादिकामध्ये राहत असतो हे दाखवून दिले. हे ब्रह्मांड पुराणामध्ये सांगितले. उपनिषन्नम इंद्रम दृष्ट्वापि मेव जानीयामि ते वरस्वीकार. इंद्रादेव इंद्राविष्टो भगवान अत्र उक्त इति ज्ञायते. त्या सिंहासनावर बसलेला इंद्र असला तरी देखील त्या इंद्राला पाहून देखील इंद्राला विचारतोय तुम्ही कोण आहेस म्हणून. तुला मी जाणू इच्छितो म्हणला तो. वर स्वीकारात इंद्रादेव आणि त्या इंद्राकडूनच वर मागून घ्या तुम्ही कोण आहात सांगा. मग इंद्राविष्ट असणारा भगवान या ठिकाणी इंद्र वेगळा आहे तर कळून जा. इंद्रन तो जानात्येव विश्वामित्र. कारण इंद्राला तर विश्वामित्र जाणून घेतलेला आहे. विश्वामित्र जाणतोच आहे पहिल्यापासून. भगवंतमपि स्वरूपतः आगतम जानात्येव. आणि भगवान देखील स्वरूपतः त्या ठिकाणी आलेलं त्याला कळालेलं आहे. विशेष ज्ञान प्रार्थने विशिष्ट प्रकारचं ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून प्राणो वा अहमस्पृशे म्हणून जे उपनिषदात वाक्य आहे की नाही ते परमात्म्याने सांगितले. एष तपन्नेव अस्मी इति व्यर्थम. मी फक्त तापमान आहे तपस म्हणजे प्रकाशवंत आहे असं एवढंच अर्थ येतं तर बरोबर नाही होत व्यर्थ होत. म्हणून प्राणो येश येश तपती. जो संतप्त होत आहे की नाही काय म्हणतो होते तो प्राणच आहे असं सांगितलेलं म्हणून प्राणाच्या बद्दलचा ज्ञान दिलं त्याला.
तर असा एतेन रूपेण सर्वादिशो विष्टोस्मी. तो त्या रूपाने सगळ्या दिशांना व्यापून आहे. इत्यादी ना म्हणून सांगून इत्यादीना अपि आविष्ट आविष्ट विष्णुत्व किंचित न्याय. त्या सगळ्या वाक्याने आविष्ट असणारा असा विष्णू परमात्मा आहे हे कळतं. तसा अपि इथेन त्याच मंत्राने काय सांगितलेलं की तृतीय विभक्ती दिली आहे. करणत्वाशंका म्हणजे कोण आहे, असं करणारा कोण आहे म्हणून याप्रमाणे शंका त्याला उत्पन्न होती. ती शंका दूर करण्यासाठी सांगितलं. तस्य मे म्हणून तस्य मे इति वैयधिकरण्यमितीच. अरे मला इथं दिसून येत असलेले तुम्ही आहात खरं, पण दुसरा कोणीतरी त्याच्यावर तुमच्या वरी आहे, बरोबर आहे हो, असं शंकेने विचारतो. मग अतो भगवान नामानी पृथक उक्त्वा अहम विष्णू. म्हणून बाकीच्या सगळ्या भगवंताचे सगळे नाव दाखवून देऊन या ठिकाणी मी विष्णू आहे असं म्हणले. एष तपन्नेवास्मी मी त्याच्यामध्ये सूर्यामध्ये राहून म्हणजे ताप आणून देणारा आहे. इत्युवाच इंद्र शरीरमेव पश्यत. इंद्राचं शरीर पाहत असणाऱ्या त्या विश्वामित्राला असं सांगितलं. तर्कमात्र जो भगवान इति किंचित रथ इति न्याय. नुसतं तर्क केल्यामुळे भगवान आहे एवढं थोडस कळतं, पण त्यांनी जेव्हा सांगितलं त्यावेळेस त्याला पूर्ण रीतीने कळत. म्हणून तर्कशास्त्र म्हणजे अनुमान. अनुमानाने पूर्ण ज्ञान होत नसतं हे इथं सांगून दिलेलं आहे. नुसतं अनुमान केलं तर पूर्ण ज्ञान होत नाही. पूर्ण ज्ञान व्हायला श्रुती वगैरे वेद वगैरे लागतातच. अनुमानाच्या द्वारे होत नसतं म्हणून दाखवलं इथं. एष तपन्नेवास्मि इत्युवाच इंद्रशरीरमेव पश्यतो विश्वामित्रस्य मात्र तो भगवान इति किंचित जानत इति ज्ञायते. म्हणजे इंद्रस्य प्राणशब्दाभिधेयत्वंच विद्यते. इंद्र प्राणशब्दाने वाच्य आहे असं काही दिसत नाही कुठं. अज्ञस्य अजस्य नाभाव ध्येयकमर्पितम म्हणून सांगितलंय ना. पद्मनाभस्य म्हणून पद्मनाभ असणाऱ्या त्या परमात्म्याच्या नाभीमध्ये असणारा म्हणून असं दिलेलं. यो देवानां नामधा एक एव सर्व देवाभिधेयत्व तिथं सांगितलंय. इंद्रे ही इंद्र शब्दोपी न मुख्यतः वर्तते. इंद्रामध्ये देखील तो इंद्र शब्द जो आहे की नाही मुख्यतः त्या इंद्रवाचक नाहीये तो. मुख्यतः परमात्मावाचकच आहे. परमेश्वर्य इंद्रामध्ये नाहीये. परमेश्वर्य संपन्न कोण आहे तर परमात्माच आहे. म्हणून इंद्र शब्द देखील विष्णू परमात्मामध्येच विशेष हे करून लागू होतो. तही परमेश्वर हा म्हणून खरा परमेश्वर म्हणजे तोच आहे. परमेश्वर संपन्न तोच आहे. यमिंद्रमाहुर्वर्णम यमाहु यम मित्रमाहुर्यम सत्यमाहु म्हणून श्रुती देखील आहे. त्या परमात्म्याला इंद्र म्हणतात, वरुण म्हणतात. ज्यामुळे परमात्म्याला मित्र म्हणतात. यम सत्य ज्या परमात्म्याला सत्य म्हणतात तोच तो. इंद्रम मित्रम वरुणम अग्निम आहुरथो दिव्या सुपर्णो करुत्मान म्हणून हे अजून एक वेदमंत्र आहे. वेदमंत्रामध्ये देखील असं इंद्र मित्र वरुण अग्नी दिव्य असणार असं सुपर्ण गरुत्मान. गरुत्मान देखील तोच आहे. सुपर्ण देखील तोच आहे. सप्तार्थ गर्भा भुवनस्य रेतु विष्णोस्तिष्ठन्ति प्रयुषा विधर्मणी. इथं सप्त अर्धगर्भा 7 जणांच्या घरी. 7 म्हणजे 7 माता. त्यांच्या गर्भामध्ये अर्ध सगळा भाव हिस्सा जो आहे सगळ्या भुवनाला रेतस आणून देणारा जो विभाग आहे तो विष्णू परमात्म्याच्याच अनुग्रहाने असतो. विष्णू परमात्माचाच असतो. विरुद्ध धर्मामध्ये त्यामुळे मनुष्य जात नसतो. विरुद्ध धर्म सगळे सोडून देऊन तर त्याला दिसून यावेत की विरुद्ध असणारे धर्म काय आहे ते दिसून यावेत ना. ते दाखवून देणारा परमात्माच आहे. त्या ठिकाणी सप्ता अर्धगर्भ या रूपाने राहत असतो. इत्यादी नाही विष्णुदेव ही तत्र प्रस्तुत म्हणून त्या परमात्म्याच्या बद्दलच विष्णू परमात्म्याच्या बद्दलच सांगितलं. नामाने विश्व अभिनसंती लोके. या प्रपंचामध्ये परमात्म्याच्या शिवाय दुसरे कोणतेही नाव नाही आहेत. यदाविरासीत अनृतस्य सर्वम. खोटा असणाऱ्या सगळ्या प्रपंचामध्ये कुठं आहे ते दिसून येतं म्हणून प्रत्यक्षपणे दिसून येणार असं कारण नाही.
ते प्रत्यक्ष आहे. नामानी सर्वाणी यमाविशंती, सगळेच्या सगळे नाव म्हणूनच त्या परमात्म्यामध्ये लागू होता. वै विष्णू परम उदाहरणते म्हणून भाल्लव्य स्तुतीमध्ये सांगितलं. यो देवानां नामदा एक एव, जो सगळ्या देवांच्या नावाने वाच्य असणारा एकच आहे. इत्योदाहरणा अन्यस्य सर्वनामत्व, सर्वनामत्व म्हणून परमात्मा असं कारणाने दुसऱ्या लोकांना कोणालाही देवतांना येऊ शकत नाहीये. स विष्णू सच विष्णू नान्य, कारण तो विष्णू परमात्मा शिवाय दुसरा कोणीही होऊ शकत नाही. एक म्हणजे कोणता, एकटाच येतो. पद्मनाभत्वादेव म्हणून त्याला पद्मनाभ म्हणतात. श्रेयो वायोरपी नारायणादीनाम आयत्वात, नाराजी नामवत्वात, लक्ष्मी वायू इत्यादी सगळे नारायणाचेच नाव आहेत. एको वासुदेवस्तत् सदृशो सदृश परवून सहा, वासुदेव परमात्मा एकटाच आहे, त्याच्यासारखे दुसरे कोणी नाही म्हणून श्रुती आहे. एको नारायणस्तत् समो अधिको वा नास्ती, नारायण एकटाच आहे, त्याच्यासारखा कोणी नाही, त्याच्यापेक्षा अधिक देखील कोणी नाही, असं देखील सांगितलं. येनावृतम खम च दिवम महींच, ज्या परमात्म्याने सगळं आकाश, द्युलोक, भूलोक आवृत झालेला आहे. येनादित्यस्तपती, ज्या परमात्म्याच्या अनुग्रहामुळे आदित्य तप्त होत असतो. तेजसा भ्राजसा, तेजाने आणि भ्राजाने, प्रकाश आणि कांती. जमंतस्तमंत्रे कवयो वयंती तदक्षरे प्रमे प्रजा, त्या परमात्म्याला समुद्राच्या मध्ये पाहतात. तो अक्षर असणाऱ्या प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ असणारा हा परमात्माच आहे. प्रजा हा सगळ्या प्रजांनी तसं जाणून घ्यावं. इत्युक्त समुद्रशाही नैव नारायणस्य, त्याप्रमाणे समुद्रशाही असणाऱ्या नारायण परमात्म्याचीच महिमा सांग. तदेव ऋतम तदु सत्यमाहू तदेव ब्रह्मा परमम कवीनाम, ह्या सगळ्या मंत्राने त्यालाच ऋतू म्हणतात, सत्य म्हणतात. त्याच परमात्म्याला परब्रह्म म्हणतात. ज्ञानी लोकांच्यासाठी म्हणून जाणून घेण्यासारखा तोच आहे बरं का. इथे परम ब्रह्मत्व अवधारणाच विष्णू हो, त्याप्रमाणे परमब्रह्म म्हणून परमात्म्याच्या बद्दल सांगितलं असल्या कारणाने परम सदृशम वा नास्त्येव, त्याच्यासारखा दुसरा कोणी सदृश देखील नाही. आता तत्रोच्यते, ते सांगितलंय. इत्यपि न वक्तव्य, म्हणून त्याच्यासारखा नाही म्हणून, त्याच्यापेक्षा मोठा असेल देखील म्हणून. सर्वमात्रया तन्वावृधान नवे महित्वम अन्वष्णुवंती, मितीच्या हिशोबाने श्रेष्ठ असणारा देखील परमात्माच आहे. ब्रह्मदेव देखील असंच म्हणतात, आमच्यापेक्षाही सगळ्यांच्या पेक्षा श्रेष्ठ असणारा तूच आहे. तुझे अभिवृद्धी पाहूनच आम्हाला देखील महिमा प्राप्त झालेली आहे. तू तसा आहेस म्हणून असं आम्ही जाणून घेतलं, आणि तुझ्या बुद्धीच्या बद्दल आम्ही जाणून घेतलं, तर आम्हाला मोठेपणा येतो. ते विष्णू जायमानो जातो देव परमम तमाप, हे विष्णू आता पुढे उत्पन्न होणारा किंवा जन्माला आलेला कोणताही देव तुझी परमश्रेष्ठ असणारी महिमा प्राप्त करून घेऊ शकत नाही, असं इत्यादी सांगितलं. न किरींद्रत्व उत्तरो न ध्यायाम अस्ति वृत्रहन, हे विष्णू नकीही इंद्र, नकीही म्हणजे कोणत्याही रीतीने नाही रे इंद्र, हा त्वदुत्तर, हा त्याच्यानंतर उत्पन्न झाले, तुझ्यानंतर उत्पन्न झालेले कोणीही जाया नाही आहेत, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ नाही आहेत. हे वृत्रहन, वृत्रसंहार करणाऱ्या तुझ्याशिवाय दुसरा कोण बरा श्रेष्ठ आहे. नकी देवा यथा त्वम, म्हणूनच तुला सगळे लोक नकीही असं म्हणतात. नकिर्मा किस्मशिस्मही म्हणून हे सगळे शब्द आहेत. नकीही वेदामध्ये वापरले जातात. मा किही म्हणजे कधी, नकीही म्हणजे कोणत्याही रीतीने नाही, मा की म्हणजे कोणी येऊ शकत नाही, होऊ शकत नाही, कोणाला जाणू शकत नाही असं. हे सगळे वाच्य शब्द परमात्म्यालाच वाच्य आहेत, दुसऱ्या ह्या शब्दाने दुसरे कोणी वाच्य नाही आहेत. इत्याद्यपि सर्वनामकत्वात, म्हणून सगळीकडे परमात्म्याचं नाव आहे, सगळे परमात्म्याचेच नाव आहे. तस्यैव, त्या परमात्म्याचेच नाव आहे. किमेकं दैवतं लोके किंवाप्येकं परायणं, म्हणून प्रश्न केला असताना श्रेष्ठ असणारा दैवत कोणता आहे, सर्वश्रेष्ठ असणारा परायण कोणती गती कोण आहे, इत्यादी प्रश्नापासून देखील असा प्रश्न केला असताना देखील
परमं यो महत्तेजः परमं यो महत्प्रभः परमं यो महद्ब्रह्म परमं यः परायणं पवित्राणां पवित्रं यो मङ्गलानां च मङ्गलं दैवतं देवतानां च भूतानां यो वेत्पिता ततः सर्वाणि भूतानि भवन्त्यादिविभागमे यस्मिंश्च प्रलयं यान्ति पुनरेव योगक्षे तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपदे विष्णोर्नाम सहस्रं मे म्हणून त्या विष्णू सहस्रनामामध्ये पहिल्यांदा सगळं हेच सांगितलं. परम यो महत्तेजा वगैरे पासून तेच सांगितलं. परम श्रेष्ठ असणारा तोच आहे. मे अन्नम दक्षिणम. आता मला म्हणजे कोण इथं अन्नम म्हणजे दक्षिणम. माझं अन्न म्हणजे दक्षिणा. त्यक्तत्वाच्या विष्णुदेव इथे ते आहे म्हणून अन्न शब्द वाच्य असणारा परमात्मा म्हणून कळून जातं. तर हे विष्णू दक्षिणा मित्र उक्तो हरिवंशेषु. तो विष्णू परमात्मा दक्षिणा मित्र म्हणून त्याला म्हणतात. दक्षिणाभिस्साकम. ऋषे, हे ऋषे मला जाणून घे. हे एकट्याला नाही रे, दक्षिणाभिस्साकम. म्हणून श्रीदेवी भूदेवी समेत असणाऱ्या परमात्म्याला जाणून घे म्हणून नारदाला सांगितलं. नारद हुडकत गेला. अरे किती तू मोठा आहेस रे, तू किती श्रेष्ठ आहेस रे, असं म्हणत गेला एकेकाना. हे माझ्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे म्हणून तो म्हणाला. ते लोक म्हणले की मग पुन्हा त्याच्यापेक्षा मोठ्याकडे श्रेष्ठ असणारा कोण आहे? समुद्र. भूमी, भूमीच्या नंतर समुद्र, समुद्राच्या नंतर मी काय हो माझ्यासारख्या असा याला समुद्राला धारण करणारा जो आहे तो आहे. शेष आहे, शेषाच्या फणावर असणारा हे सगळ्यात चतुर्दश बोलणार कोण तू श्रेष्ठ आहे. नाही 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 नाही, विष्णू परमात्मा. मग विष्णू परमात्म्याकडे जाऊन प्रशंसा केली तर ए मी नाही रे, माझ्या बरोबर असणारे लक्ष्मी देवी आणि भूदेवी दोघं आहेत ना, श्री भू समेत आहे, तो श्रेष्ठ आहे असं म्हणल्यावर मग नारद हुडकत हुडकत असं शोधत श्रीकृष्णाच्याकडे आले द्वारकामध्ये. द्वारकामध्ये आले असताना मग सत्यभामा समेत परमात्म्याचं रूप दाखवतो परमात्मा. हा हे रूप माझं श्रेष्ठ आहे असं म्हणून दाखवतो. म्हणून याकरता स ये विष्णु दक्षिणामित्र उक्तो हरिवंशेषु धन धन्याश्चर्य. धन्यवाद धन्य आहे आश्चर्यकारक असणार असं तो आहे इथे त्या ठिकाणी सांगितलंय तसं असं सांगितलं. दक्षिणाभिसह इव एतन् मदधस्तात् जगत. ते सगळं दक्षिणा समेत असणारा मला मी श्रेष्ठ आहे. माझ्या खाली सगळे सगळेजण आहेत. धान्य धन्याश्च धन्य आश्चर्य व अहमेव. धन्यकारक धन्य असणारा आणि आश्चर्यकारक असणारा मीच आहे. मित्र मे. मित्र म्हणजे काय? मित्र मे दक्षिणा रमा. दक्षिण स्थानामध्ये असणारी माझी मित्र म्हणजे रमादेवी. इत्यादी हरिर्भूपा. त्याप्रमाणे सगळ्या त्या नारदाला असं सांगितलं. धन्योसी तिथो मया. नारदाने असं सांगितलंय तूच धन्य आहे सांगितलं. त्याच्या बृहती सहस्राभिमानिनी केतन मात्रस्य मुख्य मित्रत्व युज्यते. बृहती सहस्रनामाने अभिमानी असणारी जी देवी आहे त्या देवीला सोडून दुसरी कोणती तरी चेतना या ठिकाणी घेतले म्हणत नाही. मुख्य मित्रत्व त्या लक्ष्मीला सोडून दुसऱ्या कोणाच्या मध्ये नाही सांगितलं. मिनोती त्रायते ते मित्र मित्रभिधीयते. मित्र शब्दाचा अर्थ काय? आधी ओळखून घेतो मग रक्षण करतो म्हणून त्याला मित्र म्हणतात. तस्मादियोयम विजानाती स मित्रम तस्य नान्यथा. असं जाणून घेणारा जो असतो तोच खरा मित्र आहे. त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही म्हणून इथे महाभारतात सांगितलं. उक्ता उक्तायुत्वाच्या विष्णुदेवात्रोच्यते. उक्ता उक्त या शब्दाने सांगितलेला देखील विष्णू परमात्माच सांगितलं गेलंय हे कळून जात. बृहती सहस्र युक्त नामकम. बृहती सहस्र नाव जे आहे ते उक्त शब्दाने वाच्य आहे. उक्त म्हणजे अन्न, परमात्म्याचं अन्न या रूपाने सांगितलेलं आहे. महाव्रतयुक्तम यत ऋक्सहस्रम हरे प्रियम. महाव्रतामध्ये वापरलं जाणार जे काही 1000 ऋचा आहेत हरीला फार प्रिय, फार आवडतात. हरे हे प्रेम तदुक्तम इथे संप्रोक्तम. त्याला उक्त म्हणून तेने यो विष्णुदेव ही त्याने
व्यापलेला हा जो श्रीहरी परमात्मा आहे की नाही, तोच त्या ठिकाणी वाच्य आहे. तस्मात उक्तायुरित्युक्तम, म्हणून उक्तायु असं सांगितलंय. इत्युक्त एव ऐश्वर्यात इंद्र उच्यते, म्हणून ऐश्वर्याने संपन्न असणारा श्रीहरी परमात्मा असतो, आणि त्या परमात्म्याचंच नाव इंद्राला मिळत असते. तस्मात उक्तायुरिंद्र इथे विष्णू यज्ञेषु पूज्यते, म्हणून उक्थ शब्दाने आयुष्य धारण करणारा, तशासारखं आयुष्य धारण करणारा इंद्र आहे. विष्णू परमात्म्याची इंद्रामध्ये उपासना यज्ञामध्ये केली जाते, म्हणून गरुड पुराणात सांगितलंय. विष्णू ही उक्तायुरिंद्र इत्युच्यते यज्ञेषु. विष्णू परमात्मात उक्थ ह्या उक्तायु ह्या नावाने इंद्रामध्ये असणारा श्रीहरी परमात्मा त्या ठिकाणी वाच्य आहे. असे इंद्र हा पृथक चोच्यते, त्याच्यामध्ये त्याला सोडून पृथक वेगळा असणारा इंद्र आहे बरं का. यम इंद्रमाहुर्वर्णम यमाहु, यम विष्णू विष्णुर्युक्तायुरिंद्र इत्युच्यते. म्हणजे त्याला इंद्र म्हणतात, वरुण म्हणतात, त्या परमात्म्याला मित्र म्हणतात. यमसत्यमाहू, त्याला सत्य देखील म्हणतात, असं सांगून तस्मै त्वा तेभ्यः, म्हणून त्या अशा ह्या स्वरूपाने युक्त असणाऱ्या त्या सगळ्यांसहित तुला मी नमस्कार करतो. त्यांच्या सहित तुला नमस्कार करतो म्हणजे ते आहेतच असा अर्थ. इथे भेदवचनाचे, तो वेगळा तुम्ही वेगळे असं दाखवल्या सगळे. सत्य इथे वायू, सत्य शब्दाने वायू देखील घेतात बरं का. तद इथे प्राण म्हणून श्रुती आहे, त्या श्रुतीमध्ये सांगितलं सदैव सत्यम इत्युक्तम, त्याला सत्य असं म्हणतात. तदेव सत्यम इत्युक्तम, तत् स्वरूपाने असणारा तोच वायू आहे. सत्य वायुरुदाहृत, सत्य शब्दाने वायू. साधुत्व सत्यता प्रोक्ता साधुर्वायुरी सर्वतः, शब्द निर्णय सांगितलंय. साधुत्व म्हणजे उत्तमपणा, चांगलेपणा आणि खरं खरं बोलणेपणा. वायूमध्ये असं का नाही, वायुदेवाला सत्य असं देखील म्हणतात, म्हणून शब्द निर्णयात सांगितलंय. प्रियधामना उपसमीपे, प्रियधामना म्हणजे त्या परमात्म्याला अत्यंत प्रिय असणारा आणि जवळ असतो. समीपे गमनम नाम प्रियधामा, धाम म्हणजे अत्यंत आवडती असणारी आवडती असणारी जागा. वायुदेवाला अत्यंत आवडती असणारी जागा कोण आहे? परमात्माच आहे, असा अर्थ. म्हणून त्या वायुदेवाला प्रियधामा देखील म्हणतात. तद्धाम प्राप्ती कारण कारण भगवत प्रसाद प्राप्ती, ही भगवंताच्या प्रसादाला प्राप्त करून घेणारा तोच आहे. अन्यथा उपशब्दो व्यर्थ, नाहीतर म्हणून व्यर्थ होतो शब्द. याकरता उपनामना प्रियनामना प्रियधाम प्राप्ती म्हणून त्याला म्हणतात. न तदैव भगवत प्रियम धाम, फक्त ते एकच भगवंताचं अत्यंत प्रिय असणारं असं स्थान आहे असं समजावं. प्रेमधाम विश्वामित्रेन प्राप्त, त्या प्रिय असणाऱ्या परमात्म्याच्या बरोबर असणाऱ्या वायुदेवाला देखील कोणी विश्वामित्राने जाणून घेतलेलं आहे. बृहती सहस्रे प्रथमे सालोक्यम प्रददो हरि, द्वितीये पूर्व प्राप्ति, तृतीये अंतःपुरस्य तथा स्वविषयम ज्ञानम विश्वामित्रे तदो प्रभू, म्हणून गरुड पुराणात सांगितलेलं आहे. बृहती सहस्रनाम पहिल्यांदा म्हणलं असताना सालोक्य दिलं, त्याला समान लोक दिला. त्यानंतर द्वितीय दुसऱ्यांदा म्हणलं असताना तर आपल्या नगरापर्यंत घेऊन गेला, वैकुंठ नगरात. तिसऱ्यांदा जेव्हा म्हणला त्यावेळेस अंतःपुरामध्ये असणाऱ्या त्या परमात्म्याचं स्वविषयक ज्ञान विश्वामित्राला परमात्म्याने दिलेलं आहे, म्हणून गरुड पुराणात सांगितलं. इंद्रादिवी ऐक्यमत्र उच्यते, या सगळ्या विषयाने इंद्रादिकांचं आणि परमात्म्याचं ऐक्य आहे, ते सगळे एकच आहेत असं मात्र या ठिकाणी सांगितलेलं नाहीये. म्हणून ते आता ही गोष्ट उद्या सांगूयात. एकूण गरुड पुराणामध्ये सगळ्या शब्दांनी वाच्य तोच परमात्मा आहे, म्हणून ही गोष्ट विश्वामित्राला कळवून दिलेली आहे. पुरे उद्या तुम्हाला इंद्रादिकांशी ऐक्य इथं सांगितलेलं नाही हे प्रतिपादन करून सांगा. कृष्णार्पण. नमस्कार.